सचिन आणि त्याच्या सोबतीनं मागील मॅचचा हिरो ज्याने 5 षटकार मारले होते निखिल आता मदाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पुढील मॅचसाठी कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि एकता स्पोर्ट्स वासुंद्री आपण सज्ज राहा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. 3 षटकांची मॅच आणि इथून मात्र मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रितेश वरती ही जबाबदारी आहे. रितेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर सचिन सज्ज. पहिला चेंडू केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. एस मंचावरती पाहतोय दीपक जाधव देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या वतीनं या स्पर्धेला सलग 6 दिवस पाण्याची व्यवस्था लाभली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघ आपण देखील सज्ज राहा आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता वासुंद्री संघ आपण देखील सज्ज राहा. समोरच्या दिशेनं चेंडूला खेळून काढल्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहिली तर 5 धावा आहेत. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू इथे मात्र आलाय डॉट. 5 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. 3 षटकांची मॅच आणि चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो इथे बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक सज्ज. डायरेक्ट हिट आणि इथे धोक्याची घंटा वाजली असती सचिनसाठी जर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर नक्कीच आधी स्तब्ध होते. स्ट्राईक एंडला जाण्याचा प्रयत्न केला आणि आता ही चिकी सिंगल धावफलकावरती घेतली जाते. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू फेकलेत. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. बॅक ऑफ द हँड. त्याच्यावरती चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच 2 धावा जोडल्या जात आहेत आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतीये 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. हो अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सज्ज होते अगदी एडॉनला आणि आता दोन्ही गाड्या एकाच रडारवरती. मागील मॅचचा हिरो निखिल ज्याने 5 षटकार मारले होते तो आता धावबादच्या स्वरूपाने बाद. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. तर एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघाचे संगणक आपण टॉससाठी यायचं आहे आणि कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे संगणक आपण देखील टॉससाठी सज्ज राहा. आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस देखील करणार आहोत. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे आणि चेंडूला तिथे गॅदर केलाय. जीवनजी गोंधळे आपणास विनंती असेल आपल्या समोर तो झाड दिसतो नदीच्या काठी त्या झाडाच्या खाली आपण जायचं आहे. विनंती असेल आपण त्या झाडाच्या खाली जा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकास जाधवला आपण पाहतोय. चांगला खेळ त्याचा राहिलाय. पुढील मॅचच्या टॉससाठी
आपण यायचं आहे. विनायक जाधव या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मंचावरती या, वेलकम. वासुंद्री, कोंडेरी, सांगोडे, पिसे सर्व गावाशी वरिष्ठ व्यक्ती असतील, आपण या मंचावरती. रिव्ह्यू नाही आहे इथे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. अंपायरसाठी रिव्ह्यू आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. रिव्ह्यू नाही आहे इथे. अंपायर्सला आवश्यक असेल तरच रिव्ह्यू मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 10 धावा. हो, आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मला वाटतं की कुठेतरी प्रशांत वरती देखील विश्वास दाखवणं गरजेचं होतं, कारण की मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार, षटकार, चौकार, षटकार, चौकार आले होते. परंतु आता वेगळी स्ट्रॅटेजी. आडव्या बॅटने डीपमध्ये मिड विकेटला सज्ज असेल गोलंदाज. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो, आता चुकी झाली आहे विकीच्या माध्यमातून. एकच धाव. नागेशला आपण पाहतोय नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आलेत, परंतु आता विकास जाधव चांगली गोलंदाजी करतोय. 2 धावा धावफलकावरती त्यांनी खर्च केल्यात. समोर आता ॲज अ बॅटर सचिन आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. बॅक ऑफ द हँड. ओ, व्हॉट अ बॉलिंग. कमालीची गोलंदाजी. वेगावरती स्वार झाले. स्विंग अन मिस. इथे मात्र आलाय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. विकेट करण्याचा प्रयत्न झालाय क्षेत्ररक्षक अगदी राम जाधव सज्जेत आणि एकच धाव मिळेल. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. अंतिम 6 चेंडू येथे फेकले जातील. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाचे संगणक आणि त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर एकता वासुंद्री संघाचे संगणक वकीब आपण संगणक पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये आपला संगणक टॉससाठी असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी इथे इम्प्लिमेंट होईल. चला, मॅच ऑन करायचे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 12. कमीत कमी 18 धावा या षटकामध्ये घ्याव्या लागतील, कारण की 30+ टार्गेट आता सांगोडी संघाला ठेवणं गरजेचं आहे फाईट करण्यासाठी. परंतु आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. ओमकार आणि इथे झेल ड्रॉप. काय घडलंय तर राम जाधवने चुकी केल्या, झेल सुटलाय आणि आता मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा, 14 धावा धावफलकावरती आणि आता सध्याच्या घडीला अंतिम चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ, फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. आपण जा बॉल द्यायला. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आणि 4 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. अंतिम 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा. हो, आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ओमकारच्या वतीनं आपण पाहतोय. चांगला खेळ देखील राहिला आहे. जय बजरंग वासुंद्री आणि श्री गणेश सांगोडे अशी ही लढत आपण पाहतोय. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. ओ, विकेट केला इथे. मिस टायमिंग. ओ, व्हॉट अ कॅच. कमालीचा झेल. आणखी एक विकेटचं पतन. सचिन बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा आहेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुमित नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये, ऑफस्टिकच्या बाहेर, आणि इथे पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धाव आली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा तरी मोठा फटका इथे मात्र येणं गरजेचं असेल, कारण की एक फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल टीम सांगोडेला, तर इथून मात्र एखादा मोठा फटका मारावा लागेल. ओव्हरहिट करण्याचा प्रयत्न रडारमध्ये नाहीये, आणि आता मात्र धावाच्या स्वरूपाने आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज नागेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19 धावा आहेत. टॉससाठी यायचं एकता स्पोर्ट्स वासुंद्री आणि कोंडेरी स्पोर्ट्स कोंढेरीचे संगण आहे. ओ इथे मात्र मिस टायमिंग, चेंडू हवेत, आणि इथे झेल तर सुटला आणि धावा देखील बनतात मधाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये धाव सुरू आहे, आणि तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होतोय. ओहो, 4 धावा कंप्लीट होत आहेत, आणि इथे मात्र अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये 4 धावा आल्यात. नाट्यमय क्रिकेट, आणि या 4 धावा संजीवण्याचं कार्य करेल टीम श्री गणेश सांगोडे या संघाला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 23 धावा, आणि जिंकण्यासाठी आता 24 धावेंची आवश्यकता असेल टीम जय बजरंग वासुंद्री या संघाला. चला टॉससाठी या. वासुंद्री संघाचे संगणक आणि कोंढेरी संघाचे संगणक आपण टॉससाठी या, आणि टॉस बॉक्स आपण करूयात. दीपकजी जाधव ज्यांनी या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था केली, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपण या, आणि इथे टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या वतीनं. कॉइन स्पिन. टॉस जिंकलाय कोंढेरी या संघानं, आणि त्यांनी स्वीकारले गोलंदाजी. 4 षटकांची मॅच. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. निलेश गायकर आपण या. समालोचन आपण पुढील करायचं एक इनिंग.
चला मॅचला आपण सुरुवात करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निखिल सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये शैलेश आणि विकास जाधव आता इथे दाखल होतोय. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय परंतु एकच धाव घेतली जाईल. 24 बनवायच्या. 24 धावा बनवायच्या. एक धाव तर बनले. 24 बनवा. हो इथे मात्र पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये घडतंय का. आता चांगली गोलंदाजी चांगला खेळ राहिला आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर एकच आहे. गोलंदाजी करावी लागेल टीम सांगोडेला. एक धाव इथे घेतली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती 2 वरती जाऊन पोहोचते. चांगली गोलंदाजी सुरू आहे. ओहो दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. मधाच्या आतमध्ये शैलेश डवले. बॅक टू द पवेलियन. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. महत्वाची विकेट देखील घेतली. निखिलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची कामगिरी त्याची राहिली आहे. बॅटिंग देखील आज चांगली राहिली. आता गोलंदाजी देखील चांगली करतोय आणि सध्याच्या घडीला मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या. 24 बनवायच्यात आणि सुरुवात दमदार राहिली आहे टीम श्री गणेश सांगोडे या संघाची. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रितेश येतोय. धावसंख्या धावफलकावरती 2. चांगला खेळ देखील या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो आता पाहावं लागेल नक्की घडलं का. लेग स्टिक सोडले. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धाव धावफलकावरती जोडली जाईल. जितू गणेंचं देखील आगमन झालं. वेलकम. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. 3 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. गोलंदाज तयार. ओ बॅटची लिडिंग एज होती इथे. संदीप मनुष्य होते परंतु बॅकअप चांगला येतोय शॉट थर्ड मधून आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. 3च धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची एक विकेट घेतली आणि आता मात्र अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 24 बनवायच्यात. जरूर माफक लक्ष परंतु श्री गणेश सांगोळे संघ देखील आता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. निखिलचं कौतुक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याची राहिली आहे. ओढव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रितेश येतोय आणि एकच धाव मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. आता जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. 10.00च्या सरासरीने इथून मात्र आता धावा बनवाव्या लागतील. 20 धावेंची आवश्यकता. हॅलो चेक.
चेक 1. हॅलो. थोडस गेन दे भाऊ, थोडस गेन आणि नॉर्मल इको दे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मधाच्या आतमध्ये रुद्र आणि आशिष केणे यांचं देखील आगमन झालंय. आशिष केणे शेट आपण या मंचावरती ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला आपण पाहिलं तर मुळाचं सहकार्य वासुंद्री आणि कोंडेरे या दोन्ही गावांच्या संघांसाठी टी शर्ट देखील त्यांनी पुरस्कृत केलं. आशिष शेट केणे या साहेबांचं आगमन झालंय. वेलकम. श्री समर्थ कृपा नक्कीच सेंटरचे ते सर्व आहेत आणि आज ते देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित. पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. इट्स अ बिग हिट. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. ओ आणखी एक स्विचिट. फुलटॉस चेंडू आणि त्याला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट. बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. चौकार. व्हॉलेंटियर्स आपण बॉल द्यायला राहा, नाहीतर तिथे जेवणावरून तुम्हाला उठवेन. हो चांगली गोलंदाजी. आता पंचांनी नो घोषित केला. पंचांचा नोचा इशारा आलाय आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. आता जिंकण्याचं समीकरण 9 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. 9 चेंडू आणि 8 धावा. नऊ मध्ये 8 बनवायच्यात. हो विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी इथे मात्र एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा. आता जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये बनवायच्या धावा 6 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. सुखदेव महाराज भोईर यांचं देखील आगमन झालं. या वेलकम. आपलं देखील मंचावरती या आणि स्वागत केलंय या भव्य षटकारानं. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम जय बजरंग वासुंद्री या संघानं. वासुंद्री संघाचं भरभरून कौतुक. सुखदेव महाराज या नुकतीच ज्यांची कल्याण तालुका वारकरी संप्रदायाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांचं देखील आगमन झालं. वेलकम. पुढील मॅच कोंढेरी संघाच्या अनुषंगाने ते देखील इथे उपस्थित आहेत. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात विकास जाधव, ज्याने गोलंदाजी देखील चांगली केली. 3 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना कमालीचं प्रदर्शन केलं. विकास जाधव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि पुढील मॅच कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत एकता स्पोर्ट्स वासुंद्री. जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी